उत्तर भारतीय नागरिक प्रथेनुसार होळीच्या दुसऱ्या दिवशी रंगोत्सव साजरा करतात। इचलकरंजीमध्ये उत्तर भारतीय नागरिकांची संख्या मोठी आहे, त्यामुळे इचलकरंजीत आज रंगोत्सव साजरा झाला। विविध रंगांची उधळण करत आणि थंडाई मिठाईचं वाटप करत उत्तर भारतीय नागरिकांनी आज रंगपंचमी साजरी केली। उद्योग व्यवसायाच्या निमित्तानं उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान यासह देशभरातील अनेक नागरिक इचलकरंजीमध्ये आले आणि स्थायिक झाले। त्यामुळे इचलकरंजी म्हणजे विविधतेतून एकता असलेलं गाव आहे। उत्तर भारतीय नागरिक होळी सणाच्या निमित्तानं रंगोत्सव साजरा करतात। विशेषतः होळीच्या दुसऱ्या दिवशी रंगाची उधळण केली जाते। त्यानुसार आज सकाळपासूनच इचलकरंजीतील अनेक भागात रंगोत्सव सुरू झाला। उत्तर भारतीय युवक युवती एकमेकांना रंग लावत रंगोत्सवाच्या शुभेच्छा देत होते। काही ठिकाणी डीजेच्या तालावर तरुणाई जल्लोष करताना दिसत होती। शिवाय ठिकठिकाणी थंडाई आणि मिठाईचं वाटप करण्यात आलं। इचलकरंजीतील राजीव गांधी भवन इथं शहरातील युवा वर्गानं एकत्र येऊन रंगोत्सव साजरा केला। त्याचबरोबर महेशनगर, बसंत कॉलनी, राधाकृष्ण चौक, अयोध्या नगर, आवाडे नगर, श्रीपाद नगर, पारिक कॉलनी, महेश कॉलनी, कापड मार्केट, बीजेपी मार्केट, मदनलालजी पोहरा मार्केट, नाकोडा नगर, यशोलक्ष्मी नगर या परिसरात आजच रंगपंचमी साजरी करण्यात आली।